तुमच्या वडिलांनी कष्ट केले, तुम्हीसुद्धा कष्ट करत आहात, पण आतासुद्धा पैशाची तंगी भासत आहे. पीक येतं, पैसा येतो, पगार येतो, पण शेवटपर्यंत मात्र कर्ज तसंच राहतं. असं का? हा प्रश्न जर तुमच्या मनात येत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अनिल झंजाळ, रुरल वेल्थ आर्टिस्ट, फायनान्शियल एज्युकेशन मार्गदर्शक आहे. मी महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना पैशाचं गणित समजून घेण्यासाठी मदत करतो. मला अलीकडच्या खेड्यागावामध्ये एक गोष्ट सामान्यपणे जाणवते की पीक येतो, पैसा येतो, पगार येतो, पैसा येतो, पण काही दिवस संपल्यानंतर पुन्हा पैशाची अडचण भासत असते. मग आपण मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज घेतो, मुलीच्या लग्नासाठी कर्ज, मोबाईल, टू व्हीलर आणि घरातील इतर वस्तू घेण्यासाठी सुद्धा कर्ज काढतो. तसेच अचानक प्रकृती बिघडली की पुन्हा कर्ज काढतो. यामागचं कारण फक्त गरिबी नाही मित्रांनो, यामागचं कारण म्हणजे पैशाचं शिक्षण नाही. म्हणून मी पुढे तुम्हाला पैशाचं गणित शिकवणार आहे. आलेल्या पैशाचं नियोजन कसं करायचं, व्याजाच्या कर्जातून कसं बाहेर निघायचं, मुलाच्या शिक्षणासाठी, घरासाठी आणि म्हातारपणासाठी पैसा कसा तयार करायचा हे मी शिकवणार आहे. माझं मिशन आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबांना आर्थिक शिक्षण देऊन त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे हा माझा एकमेव मिशन आहे. तुम्हाला जर या मिशनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर कमेंटमध्ये लिहा, मी तयार आहे. नमस्कार.